जयपूरहून आलेली आहे. माझ्या ब्रँडचं नाम आरण्य हँडीक्राफ्ट आहे. आणखीन लाकडीचे प्रोडक्ट करते मी, त्याच्यावर हँड पेंटिंग करते. गट आहे आणि दिव्यांग महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे हा स्टॉल आहे. स्टॉल नंबर 28 आणि वेगवेगळ्या वस्तू आहेत. तिथे दागिने आहेत. स्टॉल नंबर 28 आहे. 24 तारीख पर्यंत आहे. रिझनेबल आहे. HIV एड्स पॉझिटिव्ह जे अनाथ मुलं आहेत तर त्यांनी त्यांच्या हाताने ह्या सगळ्या वस्तू बनवल्या. smcreativity.com आणि इंस्टाग्रामला पण आपण ऑर्डर देऊ शकता. आमच्याकडे आमच्या 4 बसेस आहेत. आमच्या बसेसनी फिजिओथेरपिस्टसाठी जे सगळ्यात महत्त्वाचं समज जाणारं मवाचं तेल आपल्याकडे उपलब्ध आहे. राज्यातल्या ठिकठिकाणी बनवलेल्या वस्तू या शबरी नॅचरल्स या स्टॉलवर उपलब्ध आहेत. जर आपण ज्यावेळेस आपण पूर्णपणे चालल्यानंतर फ्रेश होण्यासाठी रसवंतीगृह आहे, त्यानंतर आपण पाहू शकतो स्वयंसिद्धा हा भीमतंडी जत्रेतील पुढील टप्पा. तर बघू आपण ह्यामध्ये काय काय स्टॉल आहेत, बघूच आपण. चला. सगळ्यात महत्त्वाचा लहान मुलांच्या दृष्टीने स्टॉल आहे नटेलाचा. त्यात महिला बचत गट यामध्ये महिलांचे प्रोडक्ट आहे, सगळे महिलांनी बनवलेले. तर आपण त्याविषयी माहिती देतात का. क्रिएटिव्ह कुटर फाउंडेशन यामध्ये सगळे वस्तू आहेत ज्या हँडमेड आहेत, गळ्यातील आहेत. मी वैशाली वशिष्ठ जयपूरहून आलेली आहे. माझ्या ब्रँडचं नाम आरण्य हँडीक्राफ्ट आहे. आणखीन लाकडीचे प्रोडक्ट करते मी, त्याच्यावर हँड पेंटिंग करते आणि त्याला फूड प्रोटेक्ट आणखीन पेंटिंगला सेफ करायला त्याच्यावर एक कोटिंग करते. त्यामुळे तुम्ही त्याला वॉश करू शकता आणि इझिली यूज करू शकता. माझ्याकडे 500 ते 2000 पर्यंतच्या प्रोडक्टची रेंज आहे. माझ्याकडे तुम्हाला बाउल्स मिळतील, हँड पेंटेड बाउल्स आहे, चपाती बॉक्स आहे, आणखीन त्याच्यानंतर वेगवेगळ्या साईजेसमध्ये बाउल्स आहे. आणखीन ट्रेज मिळतील तुम्हाला, राऊंड रेक्टेंगल, सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या ट्रेज आहे. जयपूरला लाल बहादूर नगर वेस्ट, JLN मार्ग, जयपूर. नमस्कार, मी नंदिनी बुराडे, आंधळगाव, जिल्हा भंडारा येथून आलेले आहे. माझ्या गटाचं नाव आहे महालक्ष्मी महिला बचत गट. आम्ही 12 जणी आहोत एका गटामध्ये आणि आम्ही वारली पेंटिंग करतो कोशाच्या मटेरियलवर. आणि आमचं USP म्हणजे आमचं कुठलाही डिझाईन किंवा पॅटर्न हा परत रिपीट होत नाही. वारली पेंटिंग मध्ये आम्ही डिझायनर पॅटर्न्स देतोय आणि माझ्या गावातच कोसा तयार होत असल्यामुळे इतर ठिकाणी कापडासाठी जाण्याची गरज नाही. एक बेस्ट क्वालिटीचं कापड आम्ही आमच्या गावातच उपलब्ध करून दिल्यामुळे त्याच्यावरच आम्ही हँड पेंटिंग आणि प्रोडक्ट म्हणाल तर साडीज, कुर्तीज, दुपट्टाज, वारली फ्रेम्स, ज्वेलरी, म्हणजे सगळ्या सेगमेंटवर आम्ही पेंटिंग करतो. शकता नंदिनीज हँडलूम अँड हँडीक्राफ्टच्या नावाने आमचा पेज आहे तिथे. धन्यवाद. बघू शकतो दिव्यांग शिक्षण स्वयंसेवी ट्रस्ट यांच्या मार्फत दिव्यांग शिक्षण, स्वयंरोजगार आणि स्वयंसेवी ट्रस्ट आपण हे बघू शकतो. आपण ह्याविषयी आपण बघू शकतो. ह्या बचत गटाच्या स्टॉलवर आहेत महिला, सगळ्या बोलू शकत नाहीत, सगळ्या हाताने ते सगळं प्रोडक्ट विकले जातात. आपण बघू शकतो त्यांनी खूप साऱ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे प्रोडक्ट बनवलेले आहेत. स्वतःने बनवलेले आहेत. बॅग आहेत, पर्स आहेत, डिझाईन आहेत, या आहेत. ओके, हुक आहेत, आपण अडकण्याचे हुके आहेत, की वगैरे गणपती आहेत, ते बनवलेले आहेत. सगळं दिव्यांगासाठी शिक्षण, संशोधन. या पर्स आहेत, त्यांनी हँडमेड बनवलेल्या आहेत.
खूप सुंदर असा स्टॉल आहे. जर आपण तुम्ही भीमथंडीला येणार असाल तर ह्या स्टॉलला जरूर भेट द्या. हा स्टॉल नंबर आहे. आपल्याला माहिती सांगितलं की कशा प्रकारे डिझाईन बनवलेल्या आहेत त्यांच्या ग्रुपने. हा क्राफ्ट क्रेट. नक्की. हा स्टॉल नंबर 28 आहे. आपण जर भीमथंडी यात्रेला येणार असेल तर जरूर या स्टॉलला भेट द्या. नमस्कार, हा दिव्यांग महिलांचा बचत गट आहे आणि दिव्यांग महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे हा स्टॉल आहे. स्टॉल नंबर 28 आणि वेगवेगळ्या वस्तू आहेत. तिथे दागिने आहेत, पर्स आहेत, काही तुम्हाला गिफ्टिंगचे आयटम मिळतील आणि काहींनी स्वतः पेंट केलेले आहेत. त्यामुळे नक्की स्टॉलला भेट द्या. भीमथडी यात्रा 20 डिसेंबर ते 24 डिसेंबर सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत. स्टॉल नंबर 28. धन्यवाद. मला पण सांगायचं खूप छान आयटम्स आहे. सांगू? खूप छान आयटम्स आहे, सगळे युनिक आयटम्स आहे. कुठं बघितले नाही असे आयटम्स इथं मिळतात आहे आणि चीप रेटमध्ये. म्हणजे क्वालिटी चांगली आहे आणि रेट पण कमी आहे. सो आय थिंक एव्हरीबडी शुड विजिट दिस स्टॉल अँड इट्स रिअली गुड. स्टॉल नंबर 28 आहे. 24 तारीख पर्यंत आहे. रिझनेबल आहे आणि क्वालिटी खूप छान आहे. किमतीप्रमाणे खरंच क्वालिटी चांगली आहे यांची. हा भारत फोर्स प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत निशिगंधा स्वयंसहायता महिला बचत गट आहे. तर आपण त्याविषयी कोण माहिती देते? तिथे आम्ही हडपसरला काम करतो आम्ही सगळेजण आणि ह्या बॅगा बनवतो. आम्ही ऑफलाईनच आहे, शक्यतो ऑनलाईन पण देतो आम्ही. नाही असं नाही. आमचा नंबर सांगू का? फोन नंबर आणि आमचा फोन नंबर आहे 93 73 76 25 61. हा स्टॉल क्रमांक 30 आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक पुरस्कृत महिला समूह. हिरकणी महिला स्वयं बचत गट वुलन स्वेटर यामध्ये बनवले जाते. तसंच लहान मुलांचे प्रोडक्ट सुद्धा आहेत. मी पहिल्यांदा PDCC बँकेचे हार्दिक आभार. त्यांनी मला स्टॉल दिला, भीमथडी सारख्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म दिला, त्याच्याबद्दल आम्हाला त्यांचे मी खूप आभार मानते. आणि आमच्या बचत गटाच्या महिला मॅडम आहेत कविता खराडे मॅडम, यांच्या सहकार्यामुळे आम्हाला नेहमीच योगदान चांगलं मिळालेलं आहे. त्याच्या संजीवनी फेडरेशन मार्फत आमचं काम चालू असतं. त्या जिव्हाळा फाउंडेशन जिव्हाळा क्लस्टरसाठी आमचं काम चालू असतं. त्याच्यानंतर हिरकणी बचत गटाची मी सदस्य आहे आणि याच्या सगळ्या मार्फत आमचे कामं खूप चांगल्या प्रमाणे चालू असतात. आणि पहिल्यांदाच मला भीमथडीत सांगायला आनंद वाटतो की भीमथडीमध्ये मला पहिल्यांदाच स्टॉल लावायची संधी मिळाली आणि खूप छान रिस्पॉन्स मिळतोय मला. थँक्यू. माझा स्वेटरचा बिझनेस आहे. माझे स्वेटर्सचे प्रॉडक्ट आहे सगळे न्यूबॉर्न बेबी पासून तर 3-4 वर्षापर्यंतचे. आणि मी मोठ्यांच्या ऑर्डर प्रमाणे स्वेटर बनवून देते. जशी कस्टमाइज असेल, समोरच्याची जशी रिक्वायरमेंट असेल तसे आम्ही काम करून देतो. ऑनलाईन जर तुम्हाला करायचं असेल तर माझा ऍड्रेस आहे माधवी महेंद्र सोनार, बाबर एम्पायर, फ्लॅट नंबर 508, आकुर्डी, नियर विठ्ठल मंदिर, पुणे. प्रथम नमस्कार. मी कविता खराडे, पिंपरी चिंचवड. आमचं संजीवनी फेडरेशन यांच्यातर्फे आम्ही आता टाटा स्टेव्ह सक्षम प्रकल्प आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने आम्ही हे फेडरेशनचं काम करतो पिंपरी चिंचवडमध्ये. सांगायला आनंद होतो की भीमथडी जत्रेमध्ये आम्ही आमच्या फेडरेशनचे 9 स्टॉल दिलेले आहेत. हे तुम्हाला दिसतातच आहेत. म्हणजे 9 जणींना आम्ही पहिल्यांदा इथं भीमथडी जत्रेमध्ये व्यासपीठ मार्केटिंगसाठी खूप मोठं व्यासपीठ दिलेलं आहे. आणि मी आता सगळ्या आमच्या स्टॉलला व्हिजिट केले आणि हे स्टॉल आम्हाला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या वतीने हे मिळालेले आहेत. आणि त्या पद्धतीने सगळ्या महिलांना सक्षम, नुसतं सक्षम नाही तर आर्थिक सक्षम करण्यासाठी आमचं संजीवनी फेडरेशन आणि टाटा स्टेव्ह सक्षम प्रकल्प हे काम करत आहे. धन्यवाद. आता आपण इथे पाहत आहात की इथे लाकडी वस्तू आहेत, वेगवेगळ्या भेटवस्तू पण आहेत आणि खेळणी आहेत. त्याच्या ह्या ज्या आहेत प्रियांका सुतार आहेत, त्यांचा तो स्टॉल आहे आणि अतिशय छान पद्धतीने त्यांना पण रिस्पॉन्स इथे मिळालेला आहे भीमथडी जत्रेमध्ये.
दरवर्षीप्रमाणे त्या स्टॉल लावत असतात वेगवेगळ्या ठिकाणी, पण भीमथडीमध्ये पहिल्यांदाच त्यांना आमच्या संजीवनी फेडरेशन तर्फे त्यांना संधी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था पुरस्कृत महिला स्वयं सहायता समूह बचत गट यामार्फत पर्स बेल्ट पॉकेट असे भरपूर सारे प्रोडक्ट बनवलेले आहेत. खूप सारे प्रोडक्ट बनवलेले आहेत. पर्स बोलायचं. नमस्कार, मी डॉक्टर जागृती बोरसे बारगजे. आम्ही आलोय आनंदग्राम बीड पाली येथून. आमच्या संस्थेचं नाव आहे इन्फंट इंडिया आनंदग्राम. तर आम्ही आता भीमथडी इथे स्टॉल लावलेला आहे. आमच्या स्टॉलचं वैशिष्ट्य हे आहे की इथले जे काही वस्तू आहेत तर त्या सगळ्या आनंदग्राम येथील HIV एड्स पॉझिटिव्ह जे अनाथ मुलं आहेत तर त्यांनी त्यांच्या हाताने ह्या सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत. आमचा उद्देश आहे त्यांना स्वावलंबी बनवण्याचा. तर त्यासाठी आम्ही त्यांच्यातील कलागुण काढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी हाताने ज्या वस्तू बनवल्या आहेत त्या आम्ही आज इथे मांडलेल्या आहेत. तर आमच्या कलाग्राममध्ये जवळपास 40 ते 45 वस्तू आहेत ज्या या मुलांनी हाताने बनवलेल्या आहेत. त्यामध्ये बघू शकता इथे पायपुसणी आहे, इकडे हँडवॉश सोप आहे, इथे धूपदाणी आहे, ही रिव्हर्स धूपदाणी आहे, तिकडे सगळ्या रिव्हर्स धूपदाणी आहेत, अगरबत्ती स्टँड आहेत. त्यानंतर आयुर्वेदिक प्रॉडक्ट सुद्धा आहेत. माझं BAMS MD झालेलं आहे. तर मी आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ते मुलं स्वावलंबी होऊ शकतील असं. परत रेझिनचे सुद्धा प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे आणि फ्रीज मॅग्नेट सुद्धा मुलांनी हाताने बनवलेलं आहे. तर नक्की आमच्या स्टॉलला भेट द्या. तुमची खरेदी तुम्ही इथून खरेदी करणार तर आमचे जे अनाथ मुलं आहेत प्रोडक्ट सुद्धा आहेत. माझं BAMS MD झालेलं आहे. तर मी आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ते मुलं स्वावलंबी होऊ शकतील असं. परत रेझिनचे सुद्धा प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे आणि फ्रीज मॅग्नेट सुद्धा मुलांनी हाताने बनवलेलं आहे. तर नक्की आमच्या स्टॉलला भेट द्या. तुमची खरेदी तुम्ही इथून खरेदी करणार तर आमचे जे अनाथ मुलं आहेत ते स्वावलंबी होतील. धन्यवाद. माझं नाव दीपाली दत्तात्रय गायकवाड. मी संसरवरून आलेले आहे, इंदापूर तालुका. आणि माझे प्रोडक्ट्स आहे कापडे बॅग्स. मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग डिझाईन करून शिवते. तसेच ह्या संस्थेने म्हणजे शारदानगर मार्फत मला स्टॉल भेटला आहे आणि सतत ते मदत करतात मला. त्यांच्या संस्थेतून लोन वगैरे घेऊनच मी माझे प्रोडक्ट वाढवले आहेत आणि असे 10 प्रकारचे प्रोडक्ट मी विक्री करते. आणि भीमथडीचा रिस्पॉन्स हा खूप छान आहे. कडी बॅग म्हणून आहे. ही बॅग अशी आहे की ह्याचा यूज एवढा होतो की टिफिन बॅग म्हणून, शॉपिंग बॅग म्हणून हा प्रोडक्ट मला खूप लागतो. म्हणजे 5-6 दिवसात 400 ते 500 बॅग मी विकली जाते ह्याच्यामध्ये. आणि भरपूर असे वेगवेगळे पॉकेट आहेत, मोठ्या बॅग्स आहेत. नमस्कार, माझं नाव शरयू नितीन मंडलिक. मी बारामतीवरून आलेली आहे. माझं प्रोडक्ट्स आहेत अगरबत्ती, धूप, कापूर. माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. इथे खूप छान प्रतिसाद मिळतोय पुणेकरांचा. धन्यवाद. मी सिंधू गणेश गोपने. माझं वैष्णवी ऑफिस मध्ये आहे आमचं. आत्ता आम्ही स्टॉल लावलेला आहे भीमथडीमध्ये. तर आता लग्नात लागणारं, घरात डेकोरेशनसाठी लागणारं
अशा वेगवेगळ्या वस्तू आमच्याकडे बनवल्या जातात. तोरण आहेत, खूप छान छान पाहिजे तशी तोरण आहेत तुम्हाला. पारंपरिक थीम आहेत. नंतर असे ब्रोच आहेत बनवलेले, वेगवेगळे ब्रोच आहेत बनवलेले. असे थीम आहेत, बैलगाडे आहेत, बाज आहेत. असे वारकरी सेट आहेत, गाई वासरू आहे. आईस कांडी पासून वेगवेगळे आयटम बनवलेले आहेत. माझं शॉप आहे इंदापूर रोड, सोनई बाजारच्या पाठीमागं. कॉन्टॅक्ट नंबर 9960 470 520. एकदा अवश्य भेट द्या. भरपूर व्हरायटी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटते. ती मॅन्युफॅक्चरिंग आहे, गौरी गणपती, लग्न रुखवत, डेकोरेशनचा होलसेल आहे. SM क्रिएटिव्ह यामध्ये सुंदर अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती आहेत. शिवाजी महाराजांचं जिराटोपाचं हे आहे. तसे यामध्ये सर्व थोर महात्म्य आहेत. शिवाजी महाराजांचे राजमुद्रा आहे. तसेच गणपती आहे, स्वामी समर्थ आहे. तसेच गौतम बुद्धांची मूर्ती आहे. सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अश्वरूढ पुतळा आहे. खूप सारे शिवाजी महाराजांच्या मूर्ती आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो. सुंदर कलाकृती आहे. माझं नाव सांगायचं. जय शिवराय. मी शैलेश ज्ञानेश्वर मोहक. हा आपला SM क्रिएटिव्हिटीचा व्यवसाय आहे. या सगळ्या मूर्त्या आपण मार्बल रेझिनमध्ये बनवतो. सगळ्याच्या सगळ्या वॉशेबल आहेत आणि ड्युरेबल आहेत. आपलं शॉप पुण्यात आहे, विश्रांतवाडीला. आणि आपण सगळ्याच्या सगळ्या मूर्त्या ऑनलाईन खरेदी करू शकता आमच्या वेबसाईटवर smcreativity.com. आणि इंस्टाग्रामला पण आपण ऑर्डर देऊ शकता. आपल्या सगळ्या मूर्त्या मार्बल रेझिन, कॉपर कलर, येल्लो आणि ब्लॅक कलरमध्ये आहेत. जिरोटॉप पण आपण बनवतो. धन्यवाद. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था पुरस्कृत महिला स्वयंसहायता समूह यामध्ये भरपूर साऱ्या प्रोडक्ट बनवलेला आहे. पर्स आहे, पेन ठेवण्याचे स्टँड आहे, लहानशा टिफिन बॅग आहेत, तोरण आहेत. खूप साऱ्या वस्तू आहेत यामध्ये. तसे त्यांच्या शेजारी दुसरा स्टॉल आहे, हा पूर्ण हँडमेड आहे. यामध्ये कोल्हापुरी चप्पल, बेल्ट, यामध्ये प्राण्यांचे बेल्ट सुद्धा आहेत. त्यांच्या गळ्यातले पट्टे आहेत, कोल्हापुरी चप्पल आहेत, पॉकेट आहेत वुलनची, लहान मुलांचे चप्पल आहेत. हा स्टॉल आहे कोल्हापुरी बॅग्स. आपण पाहू शकतो सुंदर अशा बॅग्स आकर्षक डिझाईन मध्ये आहेत. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत आपण पाहू शकतो आणि त्यांना विचारू शकतो कसे बॅग. बास्केट आहेत. माझं नाव प्रिया बाबासाहेब कांबळे. माझा स्टॉल नंबर 41 आहे. माझे जे प्रोडक्ट आहे हे मी स्वतः तयार करते. माझ्याकडे आता 7-8 महिला आहेत. त्या सगळ्या मिळून आम्ही हे प्रोडक्ट करतो. जर इथून तुम्हाला परत कुठं पाहिजे असेल तर तुम्हाला हे कोल्हापुरात अवेलेबल होईल. कोल्हापूर, शिंगणापूर, तालुका करवीर. नंबर वगैरे काय सांगायला पाहिजे? हा, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 86 23 95 81 44. नमस्कार. राज्य शासनाचा हा आदिवासी विकास विभागाचा स्टॉल आहे. शबरी नॅचरल्स हा आदिवासी बांधवांच्या विविध प्रोडक्टसाठी बनवलेला ब्रँड आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे 2 प्रोडक्ट आहेत. यामध्ये ही एक प्लॅनर बनवलेला आहे. या प्लॅनरचं वैशिष्ट्य असं की यामध्ये कुठेही तुम्हाला डेट्स दिसणार नाही. मात्र या ठिकाणी आपण व्हिजन तयार केलेले आहेत आणि प्रत्येक पेजच्या मागे गोल्स, थिंग्स टू डू अशा प्रकारचं एक प्लॅनिंग करण्यासाठीची गोष्ट बनवलेली आहे. आणि पुढे गेल्यानंतर जे सेपरेटर्स बनवले आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या भाषांमध्ये दरवाजाला काय म्हणतात किंवा या सर्व मोहाच्या फुलांना काय म्हणतात हे सर्व माहिती यामध्ये दिली. एक अशी इन्फॉर्मेटिव्ह अतिशय चांगली डायरी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यासोबतच एक वंडर्स ऑफ फॉरेस्ट नावाने हे प्लॅनर बनवलेलं आहे.
यामध्ये देखील आदिवासी बांधवांची संस्कृती पुढे नेण्यासाठी आपण या सर्व गोष्टी तयार केलेल्या आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता की बांबूचे आर्ट पॅक्स बनवले आहेत, कानातले आहेत, बीड वर्क्सचे साडीपिन आहेत, चोकर्स आहेत, गळ्यामधील माळा आहेत. त्यासोबतच महुवापासून बनवलेलं एक व्हॅल्यू चेन आहे. यामध्ये बेस्ट सेलर सध्या फिजिओथेरपिस्टसाठी जे सगळ्यात महत्त्वाचं समज जाणारं महुवाचं तेल आपल्याकडे उपलब्ध आहे. महुवाचं सिरप उपलब्ध आहे. अतिशय सुंदर असं सुवासिक मॉइश्चरायझर आपल्याकडे महुवापासून बनवले उपलब्ध आहे. महुवाचा साबण उपलब्ध आहे. महुवापासून बनवलेले चॉकलेट्स आहेत, जे चॉकलेट्स शुगर फ्री आहे आणि नॅचरल स्वीटनर म्हणून ओळखले जातात. महुवाचे मनुके आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत. या मनुक्यांचा वापर तर गट हेल्थसाठी खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. मोगी भोग जे महुवाच्या फुलांपासून बनवलेले लाडू आहे, रागी कुकीज आहेत. जी नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव येथे तयार होणारी ही चारोळी आहे. ही नॉर्मल चारोळीपेक्षा 2 mm ने मोठी चारोळी आहे. दलपरपूर हर्सुल त्र्यंबकेश्वर येथे बनवलेला हा काजू हा अतिशय प्रीमियम काजू आहे. याची साईज देखील इतर काजूंपेक्षा जास्त मोठी आहे. आपण बघू शकता या ठिकाणी आमला कॅन्डी आहे. आमला कॅन्डी ही शुगरमध्ये साखरेच्या पाकात बनवलेली नसून हनीमध्ये डिप केलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा बेस्ट सेलर म्हणून या ठिकाणी जात आहे. इंद्रायणी राईस तयार करण्यात आलेला आहे. जांभूळचा हनीमध्ये या ठिकाणी आपण हनीची एक वाईल्ड रेंज आपण बघू शकतो. यामध्ये जांभूळ हनी आहे, वाईल्ड फॉरेस्ट आहे, तुळसी हनी आहे, कारवीचा हनी आहे, मल्टीफ्लोरा हनी आहे. त्यासोबतच गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या ठिकाणी तयार होणारे हे धूप आणि अगरबत्ती देखील उपलब्ध आहे. असेन्स स्टिक गीर गाईच्या पंचगव्यापासून तयार करण्यात आलेल्या या सर्व गोष्टी आहेत. त्यासोबतच एक प्रीमियम, यासोबतच आदिवासी बांधवांची चित्रशैली असलेली गोंडी आर्ट या ठिकाणी प्रीमियम पद्धतीने वॉटर बॉटल तयार करण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी बांबूच्या लाईट्स आहेत. एकही लाईट तुम्हाला सारखी दिसणार नाही, कारण या हाताने बनवलेल्या आहेत. मशीन कुठेही वापरण्यात आलेलं नाही. धारणी येथील आदिवासी बांधव या प्रकारच्या डिझाईन्स बनवतात. त्यानंतर आयुर्वेदामध्ये ज्याचा उल्लेख एक अमृत म्हणून केला जातो असा एक ब्लॅक राईस हा राज्यामध्ये खूप कमी ठिकाणी उपलब्ध आहे. तो शबरी नॅचरल्सकडे, शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून ही सर्व विक्री होत आहे. रागी माल्ट, नागलीचे भिजवून जो रवा निघतो त्या रव्यापासून बनवण्यात आलेला रागी माल्ट उपलब्ध आहे. त्याच पद्धतीने हे बांबूचे काही आर्ट फॅक्ट्स उपलब्ध आहेत, बास्केट्स उपलब्ध आहेत. या बास्केटमध्ये हे त्यानंतर पेपरवेट आहे आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आदिवासी बांधवांनी राज्यातल्या ठिकठिकाणी बनवलेल्या वस्तू या शबरी नॅचरल्स या स्टॉलवर उपलब्ध आहेत. जर आपण भीमथडीला व्हिजिट करत असाल तर स्टॉल नंबर 42 आणि 43ला आपण नक्की व्हिजिट करा, असं मी आवाहन आपल्याला करत आहे. थँक्यू. संस्थास्फूर्ती कपिलेश्वर महिला बचत गट यामध्ये स्वयंपाकाला लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत ज्या लाकडापासून बनवलेल्या आहेत. तर पाहू आपण कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आणि त्या कशा प्रकारे बनवल्या आहेत ते. नमस्कार, मी देवशाला गुळवे, मी जामखेडून आले. माझ्या बचत गटाचे नाव कपिलेश्वर महिला बचत गट आहे. ह्या सगळ्या वस्तू आम्ही घरी बनवतो. आणि हे बघा, आता ही काटवट आहे, ही भाकरी करण्यासाठी, कणिक मळण्यासाठी वापरली जाते. पूर्वी लोक वापरायचे म्हणून आता हे नवीन पुढे आलेले आणि पुणेकर खूप आवडीने घेऊन जातात. तर त्यांचं मनापासून अभिनंदन करते पहिली गोष्ट तर. आणि बघा, हे चॉपिंग बोर्ड आहे, हे चॉपिंग बोर्ड आहेत. हे पण पूर्ण अखंड, त्याचा भुसा वगैरे काही निघणार नाहीये, पूर्ण फळीच आहे. हे दणगट आहे एकदम. हे पण पूर्ण अखंड मध्ये आहे. हे पण पोळपाट आहे, हा पण पूर्ण अखंड आहे, 1 पीस मध्ये आणि बाबळीच्या लाकडाचा बनवलेला आहे. आणि आता तिकडं बेलणे लाटणे त्याचे आणि स्मॅशर येतं का, हे बेलणे ते जसे पाहिजे तसे आणलेले आहेत आणि स्मॅशर पण आहेत, म्हणजे जसं लागल तसं आणलेली क्वांटिटी. आपण पाहू शकतो खूप गर्दी आहे. तर आपण धावते भेट घेऊ. बन्ने किल्ट, यामध्ये बॅग आहेत, गोदडे आहे, बाकीच्या सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर स्टॉल आहे आर्थिक क्राफ्ट, त्यामध्ये साड्या आहेत आणि जे सुंदर अशा पैठणी आहेत. त्यानंतर आहे राधा बचत गट कलापुरी, यामध्ये सर्व दागिने आहेत, चप्पल आहेत, तसेच नेकलेस आहेत. साई कला पैठणी, यामध्ये सर्व प्रकारच्या पैठणी आहेत, आपण बघू शकतो.
वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पैठणी आहेत, खूप सुंदर अशा पैठणी आहेत. तर हा स्टॉल नंबर आहे, स्टॉल नंबर 4 आहे. दुर्गा माता. मी राजगुरुनगरवरून मुंबई माता बालसंगोपन संस्थेतून आले. आपला महिला बचत गट आहे दुर्गा माता महिला बचत गट. आपण बचत गटाअंतर्गत महिलांना काम देतो. तर त्यामध्ये त्यांच्याकडनं आपण गोधड्या वगैरे शिवून घेतो. या गोधड्या विकल्यानंतर याचे जे काही पैसे आहेत ते त्या महिलांना आपण देतो, जेणेकरून त्यांचं घर आणि मुलांचं शिक्षण होईल. त्या हिशोबाने आपण हा स्टॉल लावलेला आहे. त्या महिलांना आपण रोजगार उपलब्ध करून देतो. हा स्टॉल संपल्यानंतर आपण ऑनलाईन गोधड्या पण विक्री चालू करणार आहे. ही मायाची ऊब आपल्याला घराघरापर्यंत पोहोचवायची आहे. आणि कुणी घरगुती जर गोधड्या कुणाच्या शिवायच्या असतील तर त्या पण आपण शिवून देतो. त्या कुरिअर करतो. कुरिअरची पण सुविधा आपल्याकडे आहे. तर ज्यांना कुणाला हव्या असतील तर त्यांनी स्टॉल नंबर 5 भीमथडी येथे भेट द्यावी. ही गोधडी आहे 5x7, पूर्ण कॉटन पासून बनलेली गोधडी आहे. आतमध्ये पण कॉटनचं कापड आहे आणि वॉशेबल आहे ही गोधडी. याच्यामध्ये फोम नाहीये, कॉटनचं कापड आहे. हाय, माझं नाव रेवती डांगे. बोहो आयव्ही माझ्या ब्रँडचं नाव आहे. आणि माझ्याकडे सगळे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत. हँडमेड कॅन्डल्स आहेत, बॅग्स आहेत, पाउचेस आहेत, कुशन कवर्स आहेत. यांचं वैशिष्ट्य असं की इको फ्रेंडली आहेत सगळे आणि सस्टेनेबल आहेत. वॉश करू शकता तुम्ही त्याला आणि भरपूर टिकतात माझे प्रोडक्ट्स. आत्ता तुम्हाला ते भीमतडी जत्रा येथे मिळतील, स्टॉल नंबर 10 येथे. आणि नंतर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता इंस्टाग्रामवर किंवा माझ्या वेबसाईटवर www.bohoiv.com. थँक्यू. पण मिट्टे हब, माय माती, शेणाचे गादे, शेणाचे सीट कवर्स, माय माती मिट्स. नमस्कार, मी देवयानी तांबोळी. मिट्टी हब आणि माय माती हे 2 आमचे ब्रँड्स आहेत. मिट्टी हब मध्ये आम्ही सर्टिफाईड लॅब टेस्टेड किचन युटेन्सिल्स बनवतो मातीचे. आणि माय माती ह्याच्यामध्ये आपण पूर्णपणे शेणावरती काम करतो. त्या शेणाच्या बेसवरती आपण अशा रांगोळ्या बनवतो, तसेच असे बेस पण तुम्हाला देतो. कॉन्सेप्ट ऍक्च्युली ही आहे की पूर्वीच्या काळी शेण सारवून त्याच्यावर रांगोळ्या काढायच्या, पण आता ते आपल्याला शक्य नाहीये. त्याच्याकरता म्हणून आपण हे करतो. तसंच गोमय वसते लक्ष्मी या कॉन्सेप्ट अंडर आपण ही अशी लक्ष्मीची पावलं जी आहेत ती शेणावरती करून देतो. तसेच शेणाचे लॅम्प्स आपण बनवलेले आहेत. आणि विशेष म्हणजे शेणाची गादी आपल्याकडे आहे. तुम्ही बघू शकता, ही शेणाची गादी आहे, याच्यावर तुम्ही प्रॉपर झोपू शकता. शेणाचे आपल्याकडे बस्करं देखील आहेत. सीट कव्हर्स पण आहेत, जे तुम्ही ऑफिसमध्ये वापरू शकता, तुमच्या कारमध्ये देखील वापरू शकता आणि तुमच्या घरामध्ये खुर्चीला देखील वापरू शकता. हे सर्व देशी गाईच्या शेणापासून बनलेले आहेत. आता आमचा स्टॉल भीमथडीमध्ये आहे. तसंच इतर वेळेस धनकवडीमध्ये आमच्या इथे सर्व प्रोडक्ट्स अवेलेबल असतात. नक्की व्हिजिट करा. हॅलो, आम्ही भीमथडी जत्रेमध्ये आहेत. 17 नंबरचा स्टॉल आहे. आम्ही सगळे गाईच्या शेणापासून बनवलेले प्रोडक्ट आहे आमच्याकडे. हे आम्ही गाईच्या शेणापासून बनवले. हे रॉ पीस आहे. हा आम्ही बनवून त्याला पॉलिश करून त्याला कलर वगैरे करतो. आणि कलरिंग वगैरे झाल्यानंतर हे फायनल प्रोडक्ट हे अशा टाईपचं होतं, वेगवेगळ्या कलर्स मध्ये जसे पाहिजे तसे. यामध्ये आम्ही चिंचोक्याची पावडर वगैरे ऍड करतो. असेच बरेच काही प्रोडक्ट्स आहेत ज्याने शेणाला चिकटपणा येतो. आणि तो चिकटपणा आल्यामुळे हे प्रोडक्ट पडले तरीही तुटत नाही. आणि कलर्स पण जे काय आहेत ते ऑर्गॅनिक आहेत. आणि त्याला पाणी वगैरे लागलं तरीही ते कलर जात नाही. हे विदाउट केमिकल्स आहे आणि ऑर्गॅनिक आहेत सगळे. आणि हे शेण असल्यामुळे शेण जे काय आहे ते पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रेड करते घरामध्ये. आणि जे काही जुन्या काळात लोक जे घर वगैरे सारवण वगैरे घ्यायचे, त्याच्यामुळे सगळे पॉझिटिव्हिटी घरात राहायची. त्याच कन्सेप्टवरती हा एक शेणाचा प्रोडक्ट आहे. आणि आमच्याकडे आम्ही ऑनलाईन वगैरे ऑर्डर्स घेतो. त्यासाठी आमचा इन्स्टा ID पण तुम्ही फॉलो करू शकता, जे की माझं वृंदावन म्हणून आहे. आणि ऑर्डरसाठी आमचं कार्ड वगैरेही मिळेल तुम्हाला. थँक्यू. म्हणजे हे तुम्ही सेवालाल महिला बचत गट.
मी विजया श्रीराम पवार बीड जिल्ह्यातनं आहे. गोर बंजारा हस्तकला जी आहे ती लुप्त होत चाललेली आहे आणि गेली 20 वर्षापासून या हस्तकलेला रिवायवल करण्याचं काम आम्ही करत आहोत. ह्या क्राफ्टमध्ये 2500 महिला जोडलेल्या आहेत आणि ह्या क्राफ्टमध्ये आम्हाला नॅशनल अवॉर्ड विनर आहे मी 2018ची. पेनो नावाचा ब्रँड आम्ही इस्टॅब्लिश केलेला आहे आणि भीमथडीमध्ये तुम्ही इथे येऊ शकता. 20 ते 25 18 नंबर स्टॉल नंबर आहे आमचा. सो थँक्यू सो मच. हां हो हो ओके. आणि बंजारा ट्रेडिशनल ड्रेस पासून कंटेम्पररी प्रोडक्ट बनवलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता ज्वेलरीज आहेत, इयरिंग्स आहेत, हेअर स्टिक आहे, अशा विविध प्रकारच्या वस्तू इथे बनवल्या जातात. बालकल्याण संस्था ही अपंग मुलांसाठी असलेली रिक्रिएशनल आणि कल्चरल सेंटर आहे. सांस्कृतिक आणि करमणूक केंद्र. पुण्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या आमच्याकडे आमच्या 4 बसेस आहेत. आमच्या बसेसनी त्यांना घेऊन येतात आणि नेऊन सोडतात. आमच्या इथं 8 बेसिस सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालतात. सगळ्या कलात्मक गोष्टी शिकवल्या जातात. म्हणजे त्याच्यामध्ये चित्रकला, हस्तकला, वादन, गायन, वादन, नृत्य, स्विमिंग, क्रीडा अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आमच्या इथे चालतात. आणि या जी मोठी मुलं असतात 18 वर्षानंतरची ती आमच्या इथे येऊन आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग देतो आणि त्यातून हे सगळ्या अशा वस्तू बनवून त्याचं एक विक्रीचं माध्यम म्हणून आम्ही त्यांना ते उपलब्ध करतो. स्टॉल आहे नॅचरल इंडिया बांबू उत्पादक कंपनी. यामध्ये पूर्ण कायकापासून बांबूपासून बनवलेले सर्व प्रोडक्ट आहेत. तर आपण पाहूया कोणते कोणते प्रोडक्ट आहेत. नमस्कार. आपला हा भीमथडीमध्ये 52 नंबरचा स्टॉल आहे. बांबू प्रोडक्ट्स आहे नॅचरल इंडिया. तर इथे आपण जे प्रोडक्ट बनवतो ते सगळे बांबूपासून बनवतो. इको फ्रेंडली प्रोडक्ट आहेत जे आपले डेली यूजमध्ये यूज होतात. म्हणजे त्याच्यापासून कोणतेही प्रदूषण होत नाही. याच्यामध्ये पहिलं प्रोडक्ट आहे आपले अगरबत्ती स्टँड आहे. त्याच्याबरोबर सॉक्स आहे बांबूचं बर्ड हाऊस आहे, बांबूची बरणी आहे, किचन होल्डर आहे, आपला अगरबत्ती आहे बांबूचा टूथब्रश आहे, पेन स्टँड आहे, बांबूचे शॅम्पू आहेत, बॉटल आहेत, फेस वॉश आहे बांबूचे ट्रे आहेत, बर्ड फीडर आहे. असे बरेच प्रोडक्ट आपण बांबूपासून बनवतो जे आपल्या डेली यूजमध्ये होतं आणि जे टाकून दिले तरी कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. एन्व्हायरमेंटला कोणताही त्याच्यापासून धोका नाही. असे सगळे इको फ्रेंडली प्रोडक्ट बनवतो आपण. त्याच्यासाठी तुम्ही naturalIndiaBamboo.com टाकलं तर आपल्या वेबसाईटवरती प्रोडक्ट आहे. आपली पुणेमध्ये भोरमध्ये फॅक्टरी आहे. तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तरी तुम्हाला मी प्रोडक्ट देऊ शकतो. कॉन्टॅक्ट नंबर पाहू शकतो. भरपूर बचत गट आहेत. कर्जत, जामखेड एकात्मिक विकास संस्था, पुरस्कृत लक्ष्मी महिला, स्वयंसहायता पुरवड्या, पापड यासारख्या गोष्टी मिळतात. तिथं सोनचापा महिला बचत गट यामध्ये बेल मुरंबा, बांबू मुरंबा तसेच भरपूर सारे प्रोडक्ट आहेत. महिला बचत गट त्यामध्ये लोणचेच आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. पापड आहे, काळे तिखट आहे, मसाले आहेत, तसेच शेवयाचं आहे, काळा तिखट आहे, कांदा लसूण मसाला आहे, घरगुती डंकावर कुटलेले आहेत, गावरान लोणचे, लिंबू लोणचे आहे, गावरान आंबा, गोड आंबा आहे, लिंबू, कारळ्याची चटणी आहे, जवस चटणी आहे, स्पेशल मिरची पावडर आहे, कांदा लसूण मसाला, हळद पावडर आहे, बिर्याणी मसाला आहे, मटन मसाला आहे, खूप सारे मसाले आहेत. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था पुरस्कृत महिला स्वयंसहायता समूह. तर यामध्ये सगळं सायकृत महिला गट, सुवासिक धूप. माहिती सांगता का मॅडम? मी आहे अंजली दळवी, राहणार आरणगाव, तालुका जामखेड. आम्ही अगरबत्ती तयार करतोय, धूप पण, जे कुणाला पाहिजे असेल ऑनलाईन पण भेटत.
धन्यवाद. लोबन धूप आहे, मोगरा धूप आहे, कोन धूप आहे, वल्ली धूप आहे. सगळ्या प्रकारचे धूप असे ऑनलाईन ऑफलाईन विकते मी. ईश्वरी महिला बचत गट. हा कृष्णा स्वयंसहायता बचत गट अलिबागचे कोळंबे सोडे. आपण बघू यामध्ये काय काय मिळतं. स्वतः भीमतंडे फाउंडेशनचा आहे. यामध्ये सर्व प्रकारचे मसाले आहेत. आपण भरपूर स्टॉल बघू शकतो. इथे समृद्ध मसाले आहेत. यामध्ये घरगुती आंबा लोणचे आहे, पंजाबी आंबा, मिरची लोणचे, सर्व प्रकारचे लोणचे आहेत. पार्वती महिला बचत गट यामध्ये प्रौढे प्रोडक्ट आहेत. कुठे महिला बचत गट, दिशा सहायता, अर्थपूर्ण महिला बचत, सुगरण सासू महिला उद्योग. नमस्कार, मी स्नेहल जमाले. तर आता मी भीमथडी जत्रेमध्ये आहे, जी ॲग्रिकल्चरल कॉलेज ग्राउंडला लागलेली आहे. आणि माझा स्टॉल नंबर आहे 94. आपण एकदम ऑथेंटिक आणि घरगुती पद्धतीने सगळे मसाले बनवतो. त्याच्यामध्ये आपली 17 प्रकारचे मसाले आहेत. हे त्यात आपला सगळ्यात स्पेशल आहे हा काळा मसाला. त्यानंतर हा आपला मसाले भात मसाला आहे. हा गरम मसाला पण अगदी स्पेशल आहे आपला. तसे तर सगळेच मसाले स्पेशल आहेत, पण हे 2-3 मी स्पेशल सांगितले. तर तुम्ही नक्की स्टॉल क्रमांक 94ला व्हिजिट करा आणि घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले ट्राय व्हिजिट केलं नसेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर 9922629467 हा माझा नंबर आहे. तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि पुन्हा तुम्ही ऑर्डर देऊ शकता. आपण कुरिअर पण प्रोव्हाइड करतो. आपले दिवसाचे 20 ते 25 कुरिअर आरामात जातात. नमस्कार, आज आपण आलोय भीमथडी यात्रेमध्ये. आपलं अमृत मध या नावाने विविध प्रकारच्या अशा मधाचं उत्पादन करतो आपण. यामध्ये तुळस मध आहे, जांभूळ मध आहे, ओवा मध आहे आणि आपला रेग्युलर मध आहे. हे पूर्णपणे असे नैसर्गिक मध आपण ते विक्रीसाठी आणलेले आहेत. आता याच्यामध्ये जे फ्लेवर आहेत ते नॅचरली ऍड केलेले फ्लेवर आहेत. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आता जांभूळ मध असेल तर ज्या भागात जांभळाची झाडं असतात त्या भागात आपण आपल्या पेटा परागीकरणासाठी नेतो. त्यावेळी मधमाशा त्या फुलांवरचा मध कलेक्ट करून आपल्या बी बॉक्स मध्ये जमा करतात. तो मध आपण विक्रीसाठी जांभूळ मध म्हणून विकतो. अशा प्रकारे आपण 4 फ्लेवर तयार केलेले आहेत आणि ते आपण विक्रीसाठी आलेलो आहोत. बघा, आपला साधा मध आहे म्हणजेच मल्टीफ्लोरल मध. याच्यात रक्तातली साखर नियंत्रित करण्याचं काम करते किंवा तुमचं भूक वाढीसाठी लहान मुलांच्या त्याच्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. तसेच हा आहे तो जांभूळ मध आहे. रक्तातील साखर नियंत्रित करणं असेल, भूक वाढ असेल किंवा रेग्युलर वापरासाठी अत्यंत गुणकारी असा मध आहे. तसेच हा येतो तो ओवा मध आहे. सर्दी, खोकला, पित्त, अपचन किंवा तुमचं वेट लॉस साठी याचा उपयोग केला जातो. तसेच हा येतो तो तुळशीचा मध आहे. घशाचे विकार असतील, सर्दी असेल, खोकला असेल यासाठी याचा उपयोग केला असतो. विक्री केल्यानंतर या पश्चात सेवा हवी असेल तर आपला या बॉटलवरती नंबर आहे, त्या नंबरवरती कॉल केलात तरी आपल्याला घरपोच सुविधा मिळेल कुरिअरद्वारे किंवा फेसबुक, इंस्टावरती पेज आहे. सातारा कोरेगाव इथे आपलं युनिट आहे, तिथे सुद्धा आपल्याला हानी मिळून जाईल. आम्ही संस्कृती महिला बचत गटाच्या सदस्य आहोत. आमचा बचत गट चिंचवड स्टेशन येथे आहे आणि आम्ही इथे भीमथडी जत्रेमध्ये आमचा स्टॉल लावलेला आहे. त्या स्टॉलवर आम्ही सगळे घरी बनवलेले पदार्थ ठेवले आहेत. जसे डेकोरेटिव्ह कॅन्डल्स आहेत, घरगुती पदार्थ वापरून बनवलेले साबण आहेत, खाकरा आहेत, मुखवास आहेत, लाडू आहेत. आमचा ॲड्रेस आहे चिंचवड स्टेशन, संस्कृती अपार्टमेंट, चिंचवड स्टेशन, मुंबई पुणे हायवे, नियर IDBI बँक. राजे राहणार पुसेगाव. वहिनींना आम्हाला चान्स दिला स्टॉल लावायला भीमथडीत. तर ही आपल्याकडे माथ्याची भांडी आहेत. याच्यात आपण भात, व्हेज, नॉन व्हेज काही पण करू शकतो. दही पण लावू शकतो.
100% विटॅमिन भेटते याच्यात. आपल्याकडे शोपीससाठी आहेत, मनी प्लांट लावण्यासाठी पण आहे आणि पाणी बॉटल आहे. पाणी बॉटल तांब्या भांड आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर हे सगळे शोपीस आहेत, मनी प्लांट वगैरे लावू शकतो. हँगिंग साठी फेस आहेत आपल्याकडे हँगिंग साठी. त्याच्यानंतर दिवे लावायला पंत्यांचं, नंतर तुळशी वृंदावन आहे. गणपती आहेत, गणपतीचे वेगवेगळे सेट आहेत याच्यामध्ये. अगरबत्ती स्टँड, परत घंटा, हे सगळे शोपीस आहेत. आणि हे पण प्लांट आहेत, पॉट, टेबल पॉट, पाणी पिण्यासाठी ग्लास. त्याच्यानंतर हे सगळे जेवण बनवायची भांडी आहेत, लहान दही लावण्यापासून छोट्यापासून पूर्ण दुधापासून दह्यापर्यंत सगळं लावू शकतो याच्यात. बिर्याणीसाठी सगळ्यात मोठं भांड आहे आणि याच्यात खाल्लेलं विटॅमिन सी पूर्ण भेटतंय. 100% विटॅमिन भेटतं. नंतर कुठे हे जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट सातारला करू शकता आणि नंबर आहे आमचा 9860004289. आपल्या बांबूपासून बनवलेल्या टोपल्या आहेत, दुर्डा आहेत. दीपमाळ केलेली आहे, सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. सुंदर अशी तुळशी वृंदावन बनवलेले आहे. बघू शकतो.